राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी खळबळजनक आरोप केलेले आहेत। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांचा अहवाल सरकारला सादर करण्यापूर्वी कोणत्याही सदस्याला वाचायला न देता त्यावर सह्या घेतल्या असा गंभीर आरोप चंद्रलाल मेश्राम यांनी केलाय। या सर्वेक्षणाचा अहवाल आणि त्या आधारे दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं ते म्हणाले। आपल्याला कोणतेही कारण न देता आयोगातून वगळण्यात आलं असा आरोप त्यांनी केला। आयोगाचे आधीचे अध्यक्ष आनंद निरगुडे आणि इतर सदस्यांवर सरकारचा दबाव होता असा आरोप त्यांनी केला। आनंद निरगुडेंच्या राजीनाम्याची तारीखही संशयास्पद होती असा आरोप त्यांनी केला। दुसऱ्याच दिवशी अहवालावर सह्या घेण्यात आले ना, तुमची सही घेतली नाही, मला दिलंच नाही तर मी काय करू। मला नाही, कोणत्याही सदस्याला अहवालाची प्रत वाचायला मिळाली नाही। एका हॉटेलमध्ये बोलावून त्याच्यावर आयोगाचे सदस्य यांच्या सह्या घेण्यात आल्या आणि तो इमिजिएटली दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला। जर ह्या तांत्रिक गोष्टी अहवालामध्ये टाळल्या नसतील किंवा त्यावर भाष्य केलं नसेल किंवा तांत्रिक शुद्ध अहवाल जर तयार नसेल तर 100% सांगतोय, माझं शब्द लक्षात ठेवा, हा अहवाल टिकणार नाही। ज्यावेळेस आता मिळाला आदेश, त्या आदेशामध्ये, त्या शासनाच्या अधिसूचनेमध्ये असं कोणतंही कारण दर्शवलं नाही। आयोगाच्या अध्यक्षाला बोलवायचं, त्याचा सत्कार करायचा, त्याला म्हणायचं माझी जात घुसळवा या ओबीसीमध्ये, तर हे कारणं बरोबर नाहीत। आणि त्यामुळं अध्यक्षांनी राजीनामा स्वतःहून दिला जस्टिस निरगुडे साहेबांनी, असं म्हणणं म्हणजे चूक होईल। त्यांच्यावर निश्चित दबाव होता। दिनांक 5 तारखेला त्यांनी मी राजीनामा देण्याची इच्छा माझी आहे असं व्यक्त केलं होतं। आणि आज मी राजीनामा आनंद निरगुडे साहेबांचा, जस्टिस आनंद निरगुडे साहेबांचा बघतो तो 4 तारखेचा आहे। इच्छा व्यक्त करण्याच्या अगोदर त्यांचा राजीनाम्याचं कसं काय शक्य आहे? त्यामुळे ती तारीख जी आहे ती संशयास्पद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।